नमस्कार श्री स्वामी समर्थ. तर गुढीपाडवा हा हिंदू नववर्षातील एक पहिला सण म्हणून ओळखला जातो. तर गुढीपाडवा हा अत्यंत महत्त्वाचा सण असल्यामुळे गुरुवारी आल्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच 19 मार्च वार गुरुवार राहणार आहे. या दिवशी आपल्याला हा सण साजरा करायचा आहे. तर या दिवशी काही नवीन वर्षाची सुरुवात करणे किंवा लग्न कार्य करणे किंवा एखादी वास्तुशांती करणे किंवा कोणतीही जमीन घेणे किंवा एखादी सोने चांदी खरेदी करायला हा दिवस खूप शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो मोठा. कारण या दिवसाला धार्मिक आणि आध्यात्मिक शास्त्रामध्ये पहिलं स्थान दिलं गेलेलं आहे. कारण या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होत असते. या दिवशी लग्न कार्य केले जाते. या दिवशी कोणतीही तिथी पाहण्याची गरज नाही किंवा या दिवशी कोणतेही पंचांग पाहण्याची तुम्हाला गरज भासत नाही. कारण हा दिवस जो आहे तर खूप शुभ आहे. या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात करायला आणि विजय श्रीरामाचे अयोध्येमध्ये आगमन आणि वसंत ऋतूचे आगमन या दिवशी केले जाते. पहाटे गुढी उभारून नवीन कार्याचे शुभ योग जे आहेत तर त्या दिवशी जुळून येत असतात. या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग आणि रवियोग जुळून आलेला आहे. हा दिवस हिंदू धर्मात नवीन वर्षाची पहिला दिवस म्हणून ओळखला जातो. गुढी हे विजय आणि आनंद आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. अनेक जण या दिवशी नवीन घर खरेदी करत असतात किंवा गाडी खरेदी करत असतात किंवा नवीन वर्षाची सुरुवात व्यवसाय असेल दुकान असेल याची सुरुवात करत असतात. तर या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टी निर्माण केली होती. श्रीराम 14 वर्षाच्या वनवासानंतर आपल्या अयोध्येमध्ये राज्यामध्ये परतले होते. म्हणून ही गुढी जी आहे तर ती विजयस्तंभ म्हणून उभी करत असतो. याला विजय गुढी उभारली जाते असं म्हटलं जातं. या दिवशी कडुलिंबाच्या पानाचाही उपाय केला जातो. तर आपण पाहणार आहोत की गुढीपाडव्याच्या दिवशी राहुकाळ कधी आहे, कोणत्या वेळी आपल्याला पूजा करायची आहे, नैवेद्य कोणता ठेवायचा आहे, नियम काय आहेत, या दिवशी काय करावे काय करू नये याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर कोणत्या 3 स्त्रिया आहेत तर या दिवशी चुकूनही पूजा करायची नाही व हा नियम सर्वांनीच पाळायचा आहे. या दिवशी काय करावे, सकाळ ते संध्याकाळ कोणते कामं करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका आणि नक्की सबस्क्राईब करा. तर पहा, गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठले जाते. लवकर उठल्यानंतर काय केले जाते तर घर स्वच्छ केले जाते, अंगण स्वच्छ केले जाते आणि त्यानंतर तुळशीच्या पाण्याने सर्व घर स्वच्छ केले जाते. असं म्हटलं जातं की जेव्हा आपण तुळशीच्या पाण्याने गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडत असतो घरामध्ये त्यावेळेमध्ये जीवनात येणारा अंधार दूर होतो. घरातमधले जी नकारात्मकता आहे तर ती कमी होत असते. असं केल्याने होते काय तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते तर ती कमी होत असते. घरामध्ये साधारणतःपणे घरामध्ये वादविवाद हे चालू असतात आणि हे चालू असलेले वादविवाद मुलांबाळावर इतके परिणाम भयानक होतात की मुलाचा व्यवसाय थांबतो किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही, कोणत्याही कामामध्ये त्याला अपयश येते. तर गुढीपाडव्याच्या दिवशी अशी काही नवीन कार्य आहेत किंवा उपाय आहेत तर हे केले जातात, ज्यामुळे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. महालक्ष्मी प्रसन्न होते जेव्हा आपण मुख्य उंबरवट्यावर काही वस्तू ठेवत असतो किंवा आपलं मुख्य उंबरवट्यावरचं पूजन जे आहे तर ते व्यवस्थित करतो. काही चुका आपण उंबरवट्यावर करतो तर त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर होतो. तर जेव्हा आपण हळदीचं लेपन तयार करतो त्या वेळेमध्ये आपल्याला हळद जी आहे तर ती घरातलीच घ्यायची आहे. यामध्ये केमिकल नसावं अशी ओरिजिनल हळद घ्यायची आहे. जर तुमच्याकडे हळद नसेल तर तुम्ही हळकुंड दगडावर बारीक करून घेऊ शकता. तर या दिवशी वाटीमध्ये आपल्याला ओरिजिनल हळद घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे, एक कापुराची वडी टाकायची आहे, गंगाजल असेल गुलाबजल असेल थोडंसं टाकायचं आहे. मुख्य उंबरवटा स्वच्छ करून त्यावर हा हळदीचा लेप जो आहे तर तो आपल्याला लावून घ्यायचा आहे. असं केल्याने होते काय की आपल्या मुख्य उंबरवट्यावरून एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये येते, त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय असते हे आपल्याला माहिती नसते. त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता शत्रुपीडा दृष्ट लागत असते. जेव्हा आपण मुख्य उंबरवट्यावर हळदीचं लेपन लावतो त्यावेळेमध्ये जे येणारी व्यक्ती असते तर तिच्या मनामधले जी नकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये न लागावी त्यासाठी मुख्य उंबरवट्यावर हळदीचं लेपन केलं जातं. पहा, गुढीपाडवा हा दिवस जो आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी
असं म्हटलं जाते की जी पोटली आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी आपण एक पोटली तयार करत असतो, ही अत्यंत शुभ मानली जाते. या पोटलीमध्ये कोणत्या वस्तू असायला हव्यात तेही बघूयात. त्याआधी आपण बघूयात की या दिवशी नेमकं कोणते कामं जे आहे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत करायचे आहेत, तर ते बघूया. तर या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे, सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठू शकता किंवा 6 नंतर उठलं तरीही चालेल. तर या दिवशी उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला जो कडुलिंबाचा पाला आहे, पाला आहे, तर तो सर्वात प्रथम गरम पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं खडी मीठ जे आहे तर ते अंघोळीच्या बादलीत आणि थोडीशी हळद घ्यायची आहे आणि गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे. असं म्हटलं जातं की जे कडुलिंबाचे पाने आहेत तर ते शरीरासाठी खूप उपयुक्त आणि आरोग्यासाठी चांगले म्हटले जाते. असं म्हटलं जाते की या दिवशी कडुलिंबाचे जे पानं आहेत तर ती चावली जातात, खाल्ली जातात. यामुळे कोणतेही रोग जे आहेत तर ते लागत नाही. गुढीपाडवा हा एक सण जो आहे तर हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. तर हा दिवस असं म्हटलं जातं की 3.5 मुहूर्तापैकी एक मोठा सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी खरेदी कोणती वस्तू तुम्हाला करायची असेल, व्यवसाय किंवा सुवर्ण खरेदी तुम्हाला करायची असेल, सोने चांदी तुम्ही खरेदी करताय, तर त्यामध्ये बरकत होत असते, वाढ होत असते. म्हणून या दिवशी ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करून अशा पद्धतीने हा उपाय केला जातो. तर मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ म्हणजेच गुढीपाडवा. यावर्षी या तिथीच्या क्षयामुळे तारक जे आहे तर ती आपल्याला गुरुवारीच साजरी करायची असते. जे चैत्र शुद्ध प्रतिपदा ही क्षय तिथी असली तरी 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवसाचं महत्त्व खूप सांगितलं गेलेलं आहे. यावर्षी गुढीपाडवा 19 मार्चला आहे, गुरुवारी साजरा करायचा आहे. 18 मार्चला फाल्गुन अमावस्या असून तिची समाप्ती 19 मार्चला सकाळी होत आहे. यामुळे शास्त्रानुसार 19 मार्च हाच दिवस नूतन वर्षाचा आरंभ करण्यासाठी योग्य म्हटले जाते. 19 मार्च रोजी सकाळी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय होणार आहे. तर 19 मार्चच्या दिवशी सकाळी चैत्र शुद्ध प्रतिपदेला क्षय आहे. याचा अर्थ असा की अमावस्या संपल्यानंतरच नवीन वर्षाची तिथी चालू होत असते. सकाळी 6:52 अमावस्या समाप्त होणार आहे. त्यानंतर अर्थातच आपल्याला सकाळी 6:53 तुम्ही गुढी जी आहे तर ती गुरुवारी सकाळी या वेळेमध्ये तुम्ही म्हणजे 7 ते 12 वाजेपर्यंत तुम्ही गुढी उभी करू शकता. तर या निमित्त आपण काही विधी करत असतो, जसं की ब्रह्मा विष्णूचे जे स्वरूप आहे भगवान श्री हरिविष्णू, तर त्यांचा अभिषेक केला जातो. तर अभिषेक करत असताना काय करायचं आहे, दह्याने, दुधाने, पंचामृताने अभिषेक करायचा आहे. पंचांगामध्ये असं म्हटलं जातं की गणपतीचं पूजन जे आहे तर ते सर्वात प्रथम करावं सकाळी 6:53 नंतरच करावं. तसंच याच तिथीला श्रीराम नवरात्र व वास्तविक नवरात्र होत असते. त्यासंबंधित देखील आपण पूजा जी आहे तर ती सकाळीच करू शकतो 7 वाजता. चैत्र शुद्ध प्रतिपदा ही क्षयतिथी असली तरीही तो दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस म्हणून ओळखला जातो. तर अमावस्येची समाप्तीनंतर तुम्ही गुढी पूजन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 19 मार्च रोजी 2007लाही किंवा 6 एप्रिल 2008मध्येही 28 मार्च 2017लाही अशाच प्रकारे अमावस्या संपल्यानंतर गुढी उभारण्यात आली होती. त्यामुळे कोणतीही मनामध्ये शंका ठेवू नका. म्हणून या दिवशी आता पाहूयात की या दिवशी काय करावे, काय करू नये. तर सकाळी उठल्यानंतर आपल्या सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. गोमूत्र शिंपल्यानंतर सर्व अंगण स्वच्छ करून रांगोळी काढायच्या आहेत. मुख्य उंबरवट्यावर आपल्याला गंगाजल, गोमूत्र, खडे मीठ याचं पाणी शिंपडून स्वच्छ करून घ्यायचं आहे. कारण अमावस्या तिथी जरी 7 वाजता संपलेली असेल तरीही त्याचा प्रभाव जो आहे 15-20 मिनिटे राहतो. सकाळच्या 7च्या सुमारामध्ये आपल्याला सर्व घरामध्ये शांततेचं वातावरण करायचं आहे. कारण अमावस्या तिथी संपल्यानंतर आपल्याला गुढी उभी करायची असते गुरुवारच्या दिवशी. तर काय करायचं आहे, तर या दिवशी गुढीसाठी कोणता रंग अत्यंत शुभ आहे, तर पहा असं म्हटलं जातं की आपण जे रंग आहे तर ते अंगावर परिधान करतो त्यावेळेमध्ये आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता तयार होते. तसंच गुढीच्या दिवशी किंवा कोणतेही सण आले त्यावेळेस आपण जे रंगाची साडी घालतो तर त्याचा प्रभावही आपल्या मनावर, आपल्या शरीरावर आणि आपल्या घरामध्ये पडत असतो. तर यातील पहिला रंग जो आहे, जर कोणता रंग जो आहे तर तो घालायचा आहे तो म्हणजे केशरी किंवा भगवा रंग जो आहे. तर हा रंग अतिशय पवित्र म्हटला जातो.
कोणतीही पूजा असेल किंवा आपण एखादी घरातमध्ये सत्यनारायण देवाची पूजा करत असतो, श्री सत्यनारायण देवाची पूजा करत असतो, त्यावेळेमध्ये आपण केशरी रंगाचे जे वस्त्र आहे तर ते भगवान श्री हरिविष्णूच्या आसन म्हणून किंवा स्वतःला आसन म्हणूनही वापरू शकता. कारण हे अत्यंत शुभ रंग आहे. हा रंग पवित्र म्हटला जातो, त्याग आणि ऊर्जेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. म्हणूनच गुढीसाठी हा सर्वात पारंपरिक आणि अतिशय शुभ रंग म्हटला जातो. या रंगामुळे जीवनात आनंद आणि सुखसमृद्धी येत असते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे ध्वज आहे तर त्याचा रंगही केशरी आहे आणि केशरी रंग हा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणून देण्याचं काम करत असतो. म्हणून तुम्ही केशरी रंगाची साडी परिधान करू शकता. त्यानंतरचा दुसरा रंग आहे पिवळा रंग. पिवळा रंग आनंदी आणि सुखसमृद्धी घरामध्ये आणून देण्याचं आणि ज्ञानाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. प्रत्येक पूजेमध्ये पिवळा रंग हळद ही वापरली जाते. कारण श्रीहरी विष्णूला प्रिय असल्यामुळे जेव्हा तुम्ही गुरुवारचे लेपन करता किंवा गुरुवारी हळद तुळशीला अर्पण न करता भगवान श्रीहरी विष्णूला अर्पण करता, त्या वेळेमध्ये आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता तयार होते. आपण जे काम हातात घेतलेलं आहे ते पूर्ण होत असते. म्हणूनच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहे ते अतिशय उत्तम म्हटले गेलेले आहे. त्यानंतर दुसरा रंग झाल्यानंतर तिसरा रंग आहे लाल रंग. लाल रंग जे आहे तर ते शक्ती आणि सौभाग्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. नवीन कार्याची सुरुवात करत असताना हा रंग अतिशय शुभ मानला जातो. लाल रंग जो आहे तर तो सौभाग्याचं लेणंसुद्धा म्हटलं गेलेलं आहे हळदी कुंकाला म्हणजे कुंकाला. त्यामुळे सौभाग्य आपण जे टिकवायचं काम करत असतो किंवा सौभाग्य टिकावं असं देवाला प्रार्थना करतो, तेव्हा जे कुंकू आहे किंवा शेंदूर आहे तर तो रोज आपल्या कपाळी लावावा. यामुळे काय होते की पतीचं आयुष्य वाढत असते, त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या येत नाही. त्यानंतरचा चौथा रंग आहे गडद रंग हिरवा. पहा, हिरवा रंग हा नैसर्गिक आणि नवीन वर्षाची सुरुवात करत असताना निसर्गाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा मन प्रसन्न होते. कारण हिरवा रंग जो आहे निसर्ग आणि चैतन्याचा रंग म्हणून ओळखला जातो. नवीन पालवी फुटण्याच्या काळात हिरव्या रंगाचे वस्त्र प्रगतीचे दर्शन आपल्याला घडवत असतो. आपण जेव्हा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता येत असते. जेव्हा आपण कोणतंही काम करतो तर त्यामध्ये सक्सेस लगेच मिळत असते. त्यानंतरचा जो रंग आहे जो आपल्याला गुढीसाठी चुकूनही वापरायचा नाही. तर पूर्ण पांढरा शुभ्र रंग आहे तर तो गुढीसाठी शक्यतो वापरू नका. जरी पांढरा रंग हा शांततेचा असला तरीही गुढी ही विजयाचे प्रतीक आहे. तेजस्वी रंग अधिक श्रेष्ठ आणि श्रेयस्कर ठरते. म्हणूनच या दिवशी पांढऱ्या रंगाचा रंग जो आहे तर तो गुढीला वापरू नका. साडी असेल किंवा कोणताही ध्वज असेल तर पांढऱ्या रंगाचा लावू नका. त्यानंतरचा काळा रंग हा अतिशय अशुभ मानला जातो प्रत्येक पूजेमध्ये. कारण तो फक्त एकाच विधीला घातला जातो, जसं की मकर संक्रांती आहे त्यावेळेमध्ये घातला जातो. कोणत्याही पूजेदरम्यान काळा रंग हा घातला जात नाही. कारण असं म्हटलं जाते की कोणत्याही पूजेमध्ये याला जे काळा रंगाला आहे तर ते शुभ नाही तर अशुभ म्हटलं गेलेलं आहे. म्हणून काळा रंग हा चुकूनही घालू नका. तर पहा, गुढी उभारत असताना तुम्ही सूर्योदयानंतर लगेचच सर्वोत्तम वेळ आहे ती 7 ते 12 वाजेपर्यंत सकाळी गुरुवारी. यावर्षी तिथीच्या क्षयामुळे थोडा गोंधळ निर्माण झालेला आहे. कारण अमावस्या आहे, कधी मांडावी पूजा आणि कधी गुढी उभी करावी. तर पहा, चैत्र शुद्ध प्रतिपदा ही क्षय तिथी असली तरीही 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे याचं महत्त्व जास्त सांगितलं गेलेलं आहे. म्हणूनच आपल्याला गुढी उभी करत असताना 19 मार्चला गुरुवारी 7 ते 12 वाजेपर्यंत करायची आहे. हा शुभ मुहूर्त आहे. तर पहा, असं म्हटलं जातं की 19 मार्च 2026 सकाळी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय आहे. याचा अर्थ असा की अमावस्या संपल्यानंतरच नवीन वर्षाची तिथी चालू होते. सकाळी 6:52 अमावस्या समाप्ती होणार आहे. त्यानंतर अर्थातच आपल्याला सकाळी 6:53 तुम्ही कधीही गुढी उभारू शकता. तर गुढीची तयारी आपल्याला कशी करायची आहे तर एक उंच बांबूची काठी आपल्याला घ्यायची आहे, स्वच्छ धुतलेली घ्यायची आहे. त्यानंतर आपण कोणत्याही रंगाची लाल, हिरवा, पिवळ्या किंवा केशरी रंगाची साडी घेऊ शकता. रेशमी किंवा भरजरी नवीन वस्त्र घ्यावे. कडुलिंबाची डहाळी, आंब्याची डहाळी घ्यायची आहे, 1 पीस घ्यायचा आहे. फुलांचा हार गाठीसह, साखरेच्या माळा 2 घ्यायच्या आहे किंवा 1 घेतली तरीही चालेल. तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या कलश आपल्याला घ्यायचा आहे.
त्यानंतर बांबूच्या वरच्या टोकाला नाडी, दोरी किंवा सुतळीने रेशमी वस्त्र किंवा साडी बांधायची आहे. जशी आपण मिऱ्या बांधत असतो तशी या काठीला मिऱ्या तयार करून बांधायची आहे. त्यावर एक पीस लावायचा आहे. कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, फुलांचा हार ठेवायचा आहे. तांब्यावर चंदनाने किंवा कुंकाने एक स्वस्तिक काढायचा आहे. तो तांब्या बांबूच्या टोक्यावर पालथा आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा खिडकीत किंवा तुम्ही स्लॅबवर ठेवू शकता जिथे सूर्यप्रकाश पडत आहे. सूर्याचा प्रकाश जिथे पडत आहे तर अशाच ठिकाणी आपल्याला ही जागा स्वच्छ करून रांगोळी काढून गुढी उभी करायची आहे. गुढीला पाटावर किंवा उंच जागी नीट स्थिर करायचा आहे. गुढीचा कलश आकाशाच्या दिशेने असावा. गुढीची पूजा तुम्ही करता त्यावेळेमध्ये आपल्याला फुटाणे, गूळ, खोबरं, वरण, भात, भाजी, पोळी, श्रीखंड किंवा तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य जर बनवत असाल तर तो नैवेद्य ठेवू शकता. आणि हाच नैवेद्य नंतर गाईला खाऊ घालायचा असतो किंवा तुम्ही खाल्ला तरीही चालेल, पण गाईला आवर्जून खाऊ घालायचा आहे. कारण नवीन वर्षाचा हा पहिलाच दिवस असतो. जर गाईला खाऊ घातला तर 33 कोटी देव आहेत त्याचा आशीर्वाद आहे तर तो प्राप्त होतो. कारण गाईमध्ये सर्व देवता वास करत असतात. गुरुवारचा दिवस आहे तर हा नियम नक्की पाळायचा आहे. गाईला आवर्जून या दिवशी हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. आणि काय करायचं आहे, गुढी जेव्हा उभी करता त्यावेळेमध्ये आपल्याला पाटावर उभी करायची आहे. एक पीस ठेवून उभी करायची आहे. गुढी उभारल्यानंतर तिला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करावेत. पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावीत. दीप शुद्ध तुपाचा दिवा लावून ओवाळून घ्यायचा आहे. नैवेद्यामध्ये गुढीला आपल्याला गुळ खोबऱ्याचाही नैवेद्य देऊ शकता किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. आता यामध्ये प्रसाद सर्वात महत्त्वाचा कोणता आहे तर कडुलिंबाचं महत्त्व जास्त सांगितलं गेलेलं आहे. पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचे पाने, गूळ, जिरे, ओवा आणि मीठ एकत्र करून त्याचं सेवन करावं. हे मिश्रण आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप गुणकारी म्हटलं जातं. म्हणूनच असं म्हटलं जातं की या दिवशी हा नैवेद्य खाल्ला जातो. जसं की कडुलिंबाचा नैवेद्य तयार करून खाल्ला जातो. हा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळे या दिवशी कोणालाही चुकीची बोलू नका, कोणाचा अपमान करू नका, घरामध्ये वादविवाद टाळावे किंवा कोणाबद्दल राग आणू नका. या दिवशी मुख्य उंबरवट्यावर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. अशा पद्धतीने हे नियम पाळावे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.